नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज होते बघा मकर संक्रांत. त्यामुळं संक्रांतीला आमच्याकडे पोळ्या करतात, पुरणाच्या पोळ्या. काय जण चपातीला पोळ्या म्हणतात, तर त्याचं नसतं. ते जे पुरण घालून जे पोळ्या करतात त्यालाच पुरणाच्या पोळ्या म्हणत असतात. तर आज तशाच प्रकारच्या पुरणाच्या पोळ्या करायला आमच्यात चालू होते बघा. आमच्या आई करायला लागल्या, तर ते कसं करतात हे आज या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला कणिक जे असते गव्हाच्या पिठाचं कणिक, त्या कणिकीचा गोळा करून त्यामध्ये पाहू शकता तुम्ही, त्यामध्ये असं पुरण भरून घेतलेलं आहे. तो पुरण असं मोदकासारखं असं भरून ते बघा असं व्यवस्थित प्रकारे गोल गोळा तयार करून घेतला आहे त्याचा. आणि ते नंतर चपटा करून थोडंसं पिठामध्ये बुडवून ते नंतर ते आपल्या पळपुट बेलण्यावरती लाटायला घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पसंत दिलेली जाणारी ही पुरणपोळी जी म्हणतात ती पुरणपोळी बघा अशा प्रकारे बेलण्यावरती पळपुट बेलण्यावरती बघा लाटून घ्यायची. आणि त्यानंतर मग व्यवस्थित गोल आकारामध्ये असे लाटून घेतल्यानंतर ती आपण जो गॅसवरती ठेवलेला गरम होण्यासाठी ठेवलेला तवा असतो त्या तव्यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायची आणि टाकून ती भाजायला चालू करायची पोळी. आणि पाहू शकता या ठिकाणी हळूवारपणे जी पोळी आहे ती आपली भाजायला चालू होते. आणि या ठिकाणी पाहू शकता आपली पोळी या ठिकाणी भाजायला चालू झाले, फुगायला चालू झाले. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आता पोळी जी आहे ती हळूवारपणे फुगते बघा. थोडंसं तेलाची धार ओतली त्याच्यावरती आमच्या मातोश्रीनी. आणि पाहू शकता कशा प्रकारे पोळी ही छान अशी फुगलेली आहे. आणि या ठिकाणी त्याला पालतं करून थोडंसं पलटी करून त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेलाची धार सोडली जाते. आणि पाहू शकता दुसऱ्या साईडने सुद्धा कशा प्रकारे जी आपली पोळी आहे ती पोळी फुगलेली आहे ना, बघा त्याच्यावरती तेलाची थोडीशी धार सोडलेली आहे. आणि सुंदर अशी पोळी छान प्रकारे अशी गोड पोळी आपली झालेली आहे. पुरणपोळी जे म्हणतात ते बघा दोन्ही साईडनं कशा प्रकारे फुगलेली आहे. किती मस्त अशी पोळी फुगलेली आहे. आणि आता याला जास्त करपू द्यायचं नाही, थोडंसं भाजून घेतल्यानंतर लगेचच आपण घ्यायचे काढून आपल्या टोपलीमध्ये. दोन्ही साईडनं पुन्हा एकदा अलटी पलटी करून भाजून घ्यायची पोळी. आणि त्यानंतर लगेचच मी अशा प्रकारे टोपलीमध्ये काढून घेतली. बघा किती छान अशी आपली पोळी केलेली आहे आमच्या आईने. मस्त सुंदर गोड अशी पुरणपोळी जी म्हणतात ती पुरणपोळी झालेली आहे या ठिकाणी.